चला द्यायचं लक्ष. प्रोजेक्टचा करणारे स्टार्ट आपण आज. ते काल थोडंसं प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू दिला होता. प्रोजेक्टच्या काही स्टेप्स असतात आणि फ्लो असतो. काय असतो? फ्लो. हा एंड टू एंड प्रोजेक्ट नाहीये. कोणता प्रोजेक्ट नाहीये? एंड टू एंड. ठीक आहे. हा प्रोजेक्ट कोणता आहे त्याचं पहिलं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कॉन्टेक्स्ट समजून घ्या. ठीक आहे. देन तुम्हाला समजेल. हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला खूप हेल्प करणार आहे ज्यांना ज्यांना स्विच करायचंय ऍज अ डेटा सायंटिस्ट. ठीक आहे. मशीन लर्निंगमध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण की तुम्ही कुठेही जा इंटर्नशिप करायला, तुम्हाला हे ज्या प्रोजेक्टमध्ये शिकवणार आहे तेच इंटर्नशिपला शिकवलं जातं. ठीक आहे. सिम्पल. त्याच्यामुळे जेही तुम्ही इन्स्टिट्यूटमधून एक्सपिरियन्स घेताल, ठीक आहे, एक्सपिरियन्स लेटर म्हणा किंवा इंटर्नशिप लेटर म्हणा, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा भरपूर बेनिफिट होईल या प्रोजेक्टचा. ठीक आहे. हा. ह्याच्यामध्ये कारण का जवळपास आपण 70% काम जे आहे ते ऍज अ डेटा अनालिस्ट करणार आहे. ठीक आहे. आणि 30% काम जे आहे ते तुम्ही जर का इन केस डेटा सायंटिस्टच्या अंडर इंटर्न करताय, ठीक आहे, म्हणजे तुमचा जो सिनियर आहे त्याच्या अंडर तुमची ट्रेनिंग चालू आहे, तो डेटा सायंटिस्ट आहे, तर तुम्हाला तो जास्त काम जो आहे तो पायथॉनवर सांगणार आहे. कशावर सांगणार आहे? पायथॉनवरती. ठीक आहे. मग पायथॉनवरती तुम्हाला परफॉर्म काय करायचं असतं? परफॉर्म करायचं असतं ईडीए. काय परफॉर्म करायचं असतं? ईडीए. ईडीए म्हणजे काय? एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या रिझ्यूम मध्ये पण हा कीवर्ड असला पाहिजे. ठीक आहे. तो शॉर्टकट मध्ये लिहितात. कशामध्ये लिहितात? शॉर्टकट मध्ये. आणि तुमच्या रिझ्यूम वरती तो असतो आणि तुम्हाला विचारतात, ठीक आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ईडीए. ठीक आहे. हा. तर तुम्हाला काय करायचंय ते एक्सप्लेन करायचंय. ठीक आहे. कुठं कुठं यूज केलंय, ठीक आहे, काय यूज केलंय, पर्पज काय होता ईडीएचा. ठीक आहे. ईडीए जे आहे ते पायथॉन मध्ये, म्हणजे जर का त्यांचा अप्रोच असेल पायथॉन रिलेटेड, आणि ते हायरिंग करताना असतो एक जेडी. काय असतो? जेडी, ज्याला आपण म्हणतो जॉब डिस्क्रिप्शन. ठीक आहे. जेडी मध्ये क्लिअरली मेन्शन असतं की तुम्ही ज्या इंटरव्ह्यूला चाललाय तो इंटरव्ह्यू कशा रिलेटेड होणार आहे. मग तुम्ही जेडी नुसार तुमचा रिझ्यूम जो आहे तो कस्टमाइज करायचा आहे. ठीक आहे. बहुतेक रिचार्ज झालाय. येस सर. तुमचा आता अनलिमिटेड मिनिट्स घेऊ शकता असं मेसेज आला ना. हा. तर द्या इथे लक्ष. ठीक आहे. पण आपण 1च तास घेणार आहे. ठीक आहे. हा. तर जॉब डिस्क्रिप्शन असतं, त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा रिझ्यूम जो आहे तो कस्टमाइज करायचा आहे. काय करायचं आहे? कस्टमाइज. आता रिझ्यूम कसं मी माझ्या साईडनं बनवून पाठवेल ज्यांना जमतंय तेवढं सॅटर्डे संडेमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं नाही की त्याच रिझ्यूम होती तुम्ही सस्टेन करणार आहे. त्या रिझ्यूमला तुम्हाला कस्टमाइज करायचं. फक्त काय करायचंय? कस्टमाइज करायचं. मग तुम्ही त्याला कसं मेंटेन करताल? ठीक आहे. कोणत्या वेबसाईट थ्रू त्याला मेंटेन करताल विदाऊट एनी एडिटिंग. ठीक आहे. कसं तुम्ही त्याला मॅनेज करताल. ठीक आहे. आणि तुम्ही चांगला जॉब अचीव्ह करताल ते पण तुम्हाला सांगणार आहे. कारण का तुमचं जोपर्यंत रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग तुम्हाला किती येऊन काय फायदा नाहीये, कारण का तुमचा पहिला डाऊट हाच असतो की रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाहीये. रिझ्यूम का शॉर्टलिस्ट होत नाही त्याच्यामागे रिझन हे असतात की तुमचे कीवर्ड्स आता जॉब डिस्क्रिप्शनचे कीवर्ड्स मॅच नाही करत. ठीक आहे. किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये असतात पण त्याचं लिमिट जे आहे ते खूप कमी असतं. ते कारण हे सॉफ्टवेअर कुठं बनतं? जेएनईआय मध्ये बनतं. कुठं बनतं? जेएनईआय मध्ये. ठीक आहे. जेएनईआय थ्रू सॉफ्टवेअर बनतं जे तुम्ही इनपुट देता. ठीक आहे. ते इनपुटला जेएनईआय सॉफ्टवेअर काय करतं? प्रोसेस करतं. मशीन लर्निंग सॉफ्टवेअर पण प्रोसेस करू शकतं. ठीक आहे. बट आता ऍडव्हान्स मध्ये काय चालू आहे? जेएनईआय चालू आहे. ठीक आहे. मग काही कंपनी मशीन लर्निंगचा मॉडेल यूज करत असेल, काही कंपनी जेएनईआयचं यूज करत असतील. जे मशीन लर्निंगचं यूज करतात तर कमी कॉस्टमध्ये काम करतात. ठीक आहे. बट जर का ते जेएनईआयचं यूज करतात तर त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जो आहे तो जास्त आहे. ठीक आहे. जेवढे रिझ्यूम प्रोसेस होतील तेवढे पेमेंट जे आहे ते करावं लागतं कंपनीला. ठीक आहे. पण ते जास्त ऍडव्हान्स असतं. ठीक आहे. आता देन त्याच्यानंतर ना, जेव्हा तुम्ही जॉबला अप्लाय करताल, ठीक आहे, तेव्हा टायमिंग ठेवायचं आहे 9 to 11, मॅक्स 11. ठीक आहे. मॅक्स म्हणतोय मी. ह्याच्या आतमध्येच अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. आणि फॉरेन कंपनीजला अप्लाय करताय तर 9 to 11 नाईटचे. ठीक आहे. किंवा 12 करा. ठीक आहे. मग इथे कुठे किती पुढे जाऊ दे, बट एक लिमिट ठेवा की ह्याच्या आतमध्येच करायचंय. ठीक आहे. देन कारण का इथे जे असतात ते युएस बेस एचआर जे आहेत ते ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. किंवा नाईट शिफ्टचे जे वर्किंग आहेत ते ऍक्टिव्ह असतं. ठीक आहे. बट जर का तुम्ही इथे अप्लाय करायचं आपल्या इंडियन टाइम झोन मध्ये, ठीक आहे, तर 9 to 11, कारण का 9 to 11 एचआर ऍक्टिव्ह असतात. कोण ऍक्टिव्ह असतं? एचआर. ते पहिलाच डेटा काढून घेतात की ज्यांना कोणत्या कॅन्डिडेट्सला कॉन्टॅक्ट करायचंय. ह्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करत असाल तर हार्डली चान्सेस आहेत टू 20%. किती पर्सेंट? 20% चान्सेस आहेत की तुम्हाला त्याच्यानंतर ना तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होईल, मग तुम्हाला कॉल येईल. ठीक आहे. बट तुम्ही जर का ह्या पिरियड मध्ये कॉल करताय म्हणजे तुम्ही अप्लाय करताय तर 80% आहे. किती पर्सेंट आहे? 80. आता काही कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्म वरती तुमचं आयडी असलं पाहिजे? पहिलं असलं पाहिजे लिंक्डइन वरती. ठीक आहे. लिंक्डइन वरतून तुम्हाला
म्हणजे ऍडव्हर्टाईज थ्रू समजतं कुठं वॅकन्सी कुठं नाहीये. तो मेल असेल तिथं अप्लाय करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना दुसरी प्रायोरिटी द्यायची नोकरीला. काय द्यायचे? नोकरीला. जमलंच तर नोकरीचं सबस्क्रिप्शन पण घ्या. जमलं तर काय करा, सबस्क्रिप्शन घ्या. बट कधी घ्या? जेव्हा तुम्ही 15 दिवस कंटिन्यू अप्लाय करताय. किती दिवस करताय? 15 दिवस कंटिन्यू अप्लाय करताय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते समजतं की प्लॅटफॉर्म ऍक्च्युअल्स मध्ये कसे काम करतात. ठीक आहे. तुम्ही माहिती असायच्या आधीच जर का त्याचं प्रीमियम घेऊन ठेवलं, तर जेव्हा तुम्हाला माहिती होईल तेव्हा ते प्रीमियम संपून जाईल. ठीक आहे. मग प्रीमियम संपून गेल्यानंतर ना तुम्हाला समजल्यानंतर ना त्या प्रीमियमचा काय फायदा झाला का तुम्हाला? नाही. कारण का जेव्हा तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्हाला समजत नव्हतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्ण 1 महिना किंवा 15 दिवस त्या प्लॅटफॉर्मवरती स्पेंड करा आणि मगच कोणत्याही प्लॅटफॉर्मचा काय करा, प्रीमियम घ्या. ठीक आहे. समजलंय? देन त्याच्यानंतर ना अजून सांगतो तुम्हाला की एक वर्क इंडिया नावाचा ऍप आहे. कोणता आहे? वर्क इंडिया. वर्क इंडियावर पण ऍक्टिव्ह राहायचंय. तिथे तर तुम्हाला सांगतो की असं काही लिमिट नाहीये. ठीक आहे. तिथं HR चा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डायरेक्ट मिळतो. ठीक आहे. तिथे तुम्हाला ना कोणतं शॉर्ट लिस्टिंगचं आहे, काहीच झंझट नाहीये. तुम्हाला JD वाचायचा असतो, HR चा मेल असतो किंवा नंबर असतो, डायरेक्टली कॉल करायचा, झालं. त्याच्यानंतर नाही दुसरा इंडीड. काय आहे? इंडीड. तो तुम्हाला जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच काय करतो, तो तुम्हाला सजेस्ट करतो. समजलंय? ह्या प्लॅटफॉर्म जे मी आता सांगितले त्याच्यावरती तुमचा आयडी असणं इम्पॉर्टंट आहे. सॅटर्डे संडे पूर्ण वेळ. ठीक आहे. असं समजा की नेक्स्ट वीक पण तुमच्याकडे आहे. ठीक आहे. पूर्ण एक एक प्लॅटफॉर्मला बिल्ड करा. ठीक आहे. चांगला पोर्टफोलिओ बनवा, प्रोजेक्ट बनवा. ठीक आहे. तुम्ही जर का असं म्हणताय की जर का कोर्स संपल्यानंतर अप्लाय करायला स्टार्ट करेल, ठीक आहे, किंवा प्रोफाईल्स वगैरे बिल्ड करायला स्टार्ट करेल, त्याच्यातच तुमचे 2 महिने जातात. किती महिने जातात? 2 महिने. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते. ठीक आहे. मग त्याला तुम्ही काय करता, इम्प्लिमेंट करायचं बघता. ठीक आहे. मग त्याच्या आधीच जर का तुम्ही ही गोष्ट केली असेल ड्युरिंग कोर्स, तर तुम्हाला जे आहे ते जॉब लागण्याचे चान्सेस लगेच कोर्स नंतर जास्त असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या प्रोसेस आधीच स्टार्ट करा. तुम्ही जेवढ्या लवकर स्टार्ट करताल, डेंजर, तुम्ही जेवढ्या लवकर स्टार्ट करताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जेवढं उशिरा स्टार्ट करताल तेवढंच तुमच्यासाठी वाईट आहे. ठीक आहे. आता आपण बघू प्रोजेक्टचा फ्लो. ठीक आहे. प्रोजेक्ट समजला आपण कशासाठी करतोय. ठीक आहे. तुमच्या इंटर्नशिपसाठी करतोय. कायसाठी करतोय? इंटर्नशिपसाठी. तुम्हाला तो प्रोजेक्ट एक एक्सपिरियन्स आहे. काय आहे? एक्सपिरियन्स. ठीक आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, तुमचा जॉब रोल, इंटर्नशिप जॉब रोल. ठीक आहे. तुम्हाला कोणतीही कंपनी क्वेश्चन विचारते कोणत्या प्रोजेक्टवर काम केलं, तुम्ही जर का त्याला कंपनीचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करताय, ठीक आहे, तर ते कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. तुम्ही प्रोजेक्टचं नाव सांगा आणि त्या प्रोजेक्ट मधला तुमचा जॉब रोल सांगा. काय सांगा? जॉब रोल. तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी सोबत काम करत होते, तुम्हाला कोण काम असाइन करत होतं. ठीक आहे. एक स्टोरी बनवा. ठीक आहे. की आमचा एक सिनियर होता, डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट. ठीक आहे. तो आमच्याकडनं काय करून घेत होता, EDA परफॉर्म करून घेत होता. काय रिझन आहे EDA परफॉर्म करून घेण्याचं? कारण का त्याला पुढे जाऊन मशीन लर्निंग मॉडेल बनवायचं होतं. काय बनवायचं होतं? मशीन लर्निंग मॉडेल. जे पण AI मॉडेल बनतं त्याला लागतो डेटा. काय लागतो? डेटा. आणि तो डेटा जर का आपण ह्या मॉडेलला देणार असेल, ठीक आहे, शिकण्यासाठी. समजा तुम्हाला एक पुस्तक बनतंय. काय बनतंय? पुस्तक तुमच्यासाठी बनतंय. ते बिना व्हेरीफाय करता तुम्हाला शिकण्यासाठी देतात का? नाही. त्याच्या आधी त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन करतात, त्याच्यामध्ये काही चुका आहेत का नाही ते दुरुस्त करतात आणि देन त्याच्यानंतर पब्लिश करतात. काय करतात? पब्लिश. पब्लिश करण्यासाठी पण त्याला एक सॉफ्टवेअर मधून जावं लागतं आणि देन त्याच्यानंतर तो पब्लिश होतो. ठीक आहे. जर का तो सॉफ्टवेअरने रिजेक्ट केलं तर नाही होत पब्लिश. मग ही पण प्रोसेस डेटा रिलेटेड असते. मग डेटाची क्वालिटी चेक करण्यासाठी, ठीक आहे, त्याच्यावरती EDA परफॉर्म केलं जातं. ठीक आहे. आणि त्या EDA मधून त्या डेटाचा निघतो रिपोर्ट. काय निघतो? रिपोर्ट. रिपोर्ट आणि डॅशबोर्ड वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर रिपोर्ट तुम्ही कसंही प्रेझेंट करू शकता, PPT थ्रू करू शकता. ठीक आहे. अदरवाईज तुमच्याकडे ज्युपिटर नोटबुक फाईल असते, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन टाकू शकता आणि तो रिपोर्ट काय करू शकता, शेअर करू शकता. ठीक आहे, तुमच्या सिनियरला. मग सिनियरचं काम भरपूर हलकं होत आहे, कारण की तुम्ही डेटा कलेक्शन पासून ते EDA पर्यंत सगळ्या स्टेप परफॉर्म करताय. ठीक आहे. त्याच्यामध्ये डेटा क्लिनिंग असेल, ठीक आहे, डेटा ट्रान्सफॉर्मेशन असेल, तुम्ही नवीन एक्स्ट्रा कॉलम ऍड करताय, मल्टिपल टेबल्सला कनेक्ट करून एक टेबल तयार करताय, डेटा मॉडेलिंग परफॉर्म करताय. ठीक आहे. कारण तुम्हाला जॉईन शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये पण. ठीक आहे. मर्ज फंक्शन शिकलेलं आहे. मल्टिपल टेबल्स तुम्ही कंबाईन करताय, मग कोणती स्टेप परफॉर्म करताय? डेटा मॉडेलिंग. कोणती करताय? डेटा मॉडेलिंग. ठीक आहे. डेटा क्लिनिंग नंतर काय परफॉर्म केलं तुम्ही? डेटा मॉडेलिंग. डेटा मॉडेलिंग झाल्यानंतर समजे सॉरी डेटा कलेक्शन केलं तुम्ही, वेगवेगळे टेबल्स कलेक्ट केले. कलेक्ट केल्यानंतर त्यांना कनेक्ट केले, म्हणजे तुम्ही कनेक्शन समजून घेतले. काय कनेक्शन समजण्यासाठी तुम्ही काय करणार? कॉलमचे नेम सिमिलर करणार, रिनेमने, जे की तुम्हाला सांगितलंय.
ठीक आहे. तुम्ही रिनम फंक्शनचा यूज करणार म्हणजे एकमेकांना कनेक्ट करणार ते. कनेक्ट केल्यानंतर ना ती स्टेप कोणती झाली? डेटा मॉडेलिंग. डेटा मॉडेलिंग झाल्यानंतर तुम्ही मर्ज करणार त्या डेटाला, ते पण डेटा मॉडेलिंग मध्येच येतं. आणि मर्ज केलेला डेटा तुम्ही काय करणार? क्लीन करणार. काय करणार? क्लीन. तुम्ही इंडिव्हिज्युअली कशाला 10 टेबल क्लीन करताल? 10 टेबलला मर्ज करून एकदम क्लीन करताल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नाही तर डेटा क्लिनिंग. आणि देन डेटा क्लिनिंग नंतर नाही तर डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. मग ह्या डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही बार चार्ट, पाय चार्ट, लाईन चार्ट नाही फक्त बनवायचा, ह्याच्यामध्ये सगळे स्टॅटिस्टिकल ग्राफ्स बनवायचे असतात. तुम्हाला कॉलम टू कॉलम रिलेशनशिप्स काय आहेत, कोणता कॉलम कोणत्या कॉलमवरती डिपेंड आहे, ठीक आहे, कोणत्या कॉलम मध्ये चेंज झाल्यानंतर ना कोणता कॉलम चेंज होऊ शकतो, ठीक आहे, आणि कोणता कॉलम कोणत्या कॉलम वरती किती अफेक्ट करतोय, हे सगळे रिलेशनशिप फाइंड आउट करायचं असतं. त्याला म्हणतात कोरिलेशन. काय म्हणतात? कोरिलेशन. हे कोरिलेशन काय असतं? ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कोरिलेशन कोणतं आहे, निगेटिव्ह कोरिलेशन कोणतं आहे, मॉडरेट पॉझिटिव्ह कोणतं आहे, ठीक आहे, मॉडरेट निगेटिव्ह कोणतं आहे, ठीक आहे, नो कोरिलेशन कोणतं आहे. असं पण असू शकतं ना की रिलेशनच नाही दोन्ही कॉलम्स एकमेकांसोबत. ठीक आहे. मग ते नो कोरिलेशन कसं फॉर्म होणार, मग आपण कसं डिटेक्ट करणार? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपकमिंग लेक्चर्समध्ये, ठीक आहे, जे की आपण स्टॅट नंतर न शिकणार आहे. ठीक आहे. आणि स्टॅटचा लास्ट टॉपिक असतोय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. बट त्याच्या आधी आपण डीएच्या पण काही ऍडव्हान्स गोष्टी शिकणार आहे. असं नाही की तिकडच्या चार्टने जे आहे ते सगळे ईडीए मध्ये असले पाहिजे. तुम्ही इकडचे पण इन्क्लूड करू शकता. जर का जो आपला पाय चार्ट आहे तो पण डेटाचं डिस्ट्रीब्युशन शो करतो. ठीक आहे. जर का आता आपण एखादं मॉडेल बनवतोय तर त्याला जो डेटा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जास्त म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन लागतं. कोणतं? सॉरी, युनिफॉर्म नाही. त्याच्यामध्ये जे डिस्ट्रीब्युशन लागतं ते नॉर्मल डिस्ट्रीब्युशन लागतं. कोणतं डिस्ट्रीब्युशन लागतं? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जर का युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल तर तुमचे जे चार्ट्स बनतात ते सगळे असे बनतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही कॅगल वगैरे वरून डेटा घेतला असेल, ते कधी ट्राय केलं असेल, ठीक आहे, तर तुमचे मोस्टली चार्ट असे बनतात. पाय चार्ट बनवलं तर असा बनतो. सगळीकडचा डेटा इक्वल असतो. काय असतो? इक्वल. त्याला म्हणतात युनिफॉर्म डेटा. म्हणजे जर का मी वेस्ट रिजन वरती काम करतोय, 4 रिजन आहेत माझ्याकडे असं ऍझ्युम करा, 4ही रिजन मधून मला 500-500 रुपये प्रॉफिट होत आहे. ठीक आहे. काय इन्साइट्स निघणार याच्यामधून? काहीच नाही. ठीक आहे. मी कुठे वीक पण नाही, कुठे स्ट्रॉंग पण नाही, म्हणजे मला समजणार पण नाही की मी करू काय. कारण का सगळा डेटा सेम सांगतो. आणि समजा जर का इथं मला दिसलं 450, तर मग हा काय बिग डिफरन्स आहे का? नाहीये. ठीक आहे. मग ही पण एक बिग इन्साइट नाही की 50 रुपयाचा फक्त फरक आहे, $50 फक्त फरक आहे. ठीक आहे. बाकी ऑलमोस्ट सगळे सेम काम करतात. मग ह्याच्यामध्ये एवढं स्लाइटली फक्त डिफरन्स बघायला मिळेल मला. ठीक आहे. थोडं कोणतरी मग 5% जास्त असेल. ठीक आहे. सिम्पल. मग हा पण एक खूप मोठा डिफरन्स नाहीये. ठीक आहे. कारण का तुम्ही डेटा कुठून कलेक्ट करता ते खूप मॅटर करतं. मग तुम्हाला डेटा स्वतःहून पण जनरेट करावा लागतो. काय करावा लागतो? जनरेट. मग त्याला म्हणतात डेटा ऑगमेंटेशन. काय म्हणतात? डेटा ऑगमेंटेशन. तुम्हाला मग ते जे डेटा ऑगमेंटेशनसाठी टूल यूज करतात, सोर्स यूज करतात, ते सोर्स तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे. प्रत्येक कंपनीचे डेटा सोर्स जे असतात ते वेगळे असतात. कारण का डेटाची काय असते? फिक्स किंमत असते. काय असते? किंमत. ठीक आहे. मग तुम्ही कुठून डेटा तो परचेस करताय त्याच्यावरती असतं. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ना जे पण तुमचे मशीन लर्निंग मॉडेल्स आहेत ML चे, ते डिझाईन केले जातात. ठीक आहे. मग तुम्ही त्याचं असं समजा की 30% काम करून देत आहे. किती पर्सेंट काम करून देत आहे? 30% काम करून देत आहे किंवा 40% करून देत आहे. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर त्याच्याकडे डेटा आला तर त्यासाठी काहीच मोठी गोष्ट नाही की एक मशीन लर्निंग मॉडेल बनवणं. ठीक आहे. त्याला फक्त एक ब्लॉक ऑफ कोड लिहायचा आहे. त्याने फीचर पण तुम्हीच त्याला सांगता. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला सांगता. त्याला फक्त माहित असतं की काय समजून घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. ठीक आहे. तो तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही देणार. कारण की तुमचं काम तुम्ही केलंय. त्याच्यामध्ये जर का करेक्शन्स असतील तर तो करेल. तुम्हाला सांगून माहिती की त्याला काय फायदा पण नाहीये. ठीक आहे. तुम्हाला ते समजणार पण नाही. कारण की तुम्हाला मशीन लर्निंग बद्दल जास्त आयडिया नाहीये. आयडिया असेल तर तुम्ही अजून चांगलं काम करताल. आयडिया असेल तर काय करताल? अजून चांगलं काम करताल. अजून चांगलं काम करताल मग तुम्हाला अजून जास्त काम देईल तो. ठीक आहे. बट जेवढं काम तेवढं शिकायला. ठीक आहे. मे बी जर का तुम्हाला मशीन लर्निंग येते तर मॉडेल पण बनवायला हवेल. तुमचं सजेशन घेईल की आपण ह्याच्यावरती कोणतं मॉडेल बनवायचंय, क्लस्टरिंग बनवायचंय, सिक्वेन्स कसं ठेवायचा आहे, ठीक आहे, रिग्रेशन घ्यायचंय, क्लासिफिकेशन घ्यायचंय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारून करेल तो. ठीक आहे. म्हणजे समजले पायथॉन कशासाठी शिकताय तुम्ही? जर का इन फ्युचर डेटा सायंटिस्टच्या अंडर काम केलं तर तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते मशीन लर्निंग इंजिनियरला पण काय करू शकता? स्विच करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रोजेक्ट शिकवला जातोय. ठीक आहे. ह्याचा पर्पज हा आहे. समजलाय? पर्पज क्लिअर झालाय काय आहे तो? ठीक आहे. असं नाही की मग तुम्ही एक्सेल म्हणजे MS अनालिस्ट जॉब लागलाय आणि तुम्ही पायथॉनच्या लायब्ररीज तिथे यूज करतात, तिथे फायदा नाही त्याचा काय. ठीक आहे. पॉवर BI डेव्हलपर लागलाय, तुम्हाला SQL चा जास्त फायदा होणार आहे. पायथॉनचा तुमचं मग काय एवढा संबंध नाही येणार आहे. ठीक आहे.
बट इन फ्युचर स्विच करताना तुम्हाला या स्किल्स ज्या आहेत त्या भरपूर हेल्प करतात. ठीक आहे. सांगा आता फर्स्ट स्टेप काय आहे डेटा अनालिसिसची? डेटा कलेक्शन मीन्स काय? डेटा कलेक्शन मीन्स काय? काय डेटा कलेक्शन म्हणजे कलेक्ट डेटा. हा, डेटा कलेक्शन कलेक्ट डेटा. डेटा क्लिनिंग क्लीन डेटा. डेटा डेटा व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलाइज डेटा. तो इंटरव्ह्यूअर म्हणे काय, तो स्वतःच इंट्रोडक्शन तुम्हाला दे, म्हणजे तूच घे माझा इंटरव्ह्यू. मला समजत नाही कसं घेऊ. काय वेर वी कलेक्ट डेटा फ्रॉम डिफरंट डिफरंट सोर्सेस. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेप. देन काय करणार? पुढचे स्टेप कोणते सांगितले? डेटा मॉडेलिंग. ठीक आहे. देन वी परफॉर्म डेटा मॉडेलिंग. ठीक आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेटा मॉडेलिंग? वेर वी मर्ज टेबल. वेर वी मर्ज कॉलम. रो कॉलम 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 टेबल टेबल टेबल. पांडाचं नंपाय मर्ज करा. झालं काही नाही झालं तर काही ना काहीतरी मर्ज होणारच आहे. ठीक आहे. कामच डेटामध्ये. ठीक आहे. एक नाही तर एक. ठीक आहे. कुठे ना कुठे तरी तुक्का लागेलच. ठीक आहे. मग त्याला सांगू की याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, तुला जो याचा आन्सर आवडले ते समजून घे. ठीक आहे. हा, चला जाऊ नेक्स्ट. डेटा क्लिनिंग. हा, आता डेटा क्लिनिंग म्हणजे तरी सांगा काय? क्लीन डेटा हे सोडून मिस्टेक फाइंड आउट करून काय करायचे? फिक्स करायचं. आणि देन त्याच्यानंतर लास्ट स्टेप डेटा व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. सगळ्यात सोपं किंवा अवघड. ठीक आहे. समजलेत? हे काय आपला प्रोजेक्ट फ्लो आहे. काय आहे? प्रोजेक्ट फ्लो आहे. नीट एक्सप्लेन करायचंय. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल प्रोजेक्ट एक्सप्लेन करा. ठीक आहे. आणि प्रोजेक्टचं नाव द्या सेल्स ईडीए रिपोर्ट. काय नाव द्या? युझिंग पायथॉन. ठीक आहे. सगळ्यात पहिलं याच्यामध्ये कोडिंग नाही करायचं आपल्याला आता. ठीक आहे. व्हीएस कोड मध्येच करायचंय. पण मी सांगतो तुम्हाला ह्याचं काय झॉम्बीचं काय नाही. कुठेही जायचं असं इथे एखादा फोल्डर क्रिएट करा. ठीक आहे. ह्याला एक नाव द्या. ठीक आहे. माझ्या साईडनं पण एक देतो. काय नाव दिलं आपण? सेल्स ईडीए किंवा सेल्स अनालिसिस पण देऊ शकता. ठीक आहे. तुमच्यावरती आहे. सेल्स अनालिसिस नका देऊ, सेल्स ईडीए द्या. ठीक आहे. अँड देन काय केलं आपण? याला डन केलं. आता हा प्रोजेक्ट फाईल मला ओपन करायची आहे व्हीएस कोड मध्ये. कशी करू जरा सांगा बरं स्टेप्स. हा, लेफ्ट कुठे आहे? कुठे फाईलच दिसेना मला. 3 लाइन्स पे जाना है. फोल्डर मध्ये फोल्डर फोल्डर मध्ये आता ते स्टेप आहेत, त्याला काहीतरी स्टेप सांगा. फाईल्स. हा हा, आज समजा मला शिकवताय तुम्ही. हा, ओपन फोल्डर वरती क्लिक करू. हा, देन डेस्कटॉप. ते फाईल सिलेक्ट करावं लागते. केली केली. सेल्स ईडीए इथे शोधू कोण सांगणार? स्क्रोल करा, स्क्रोल करा. आम्ही शोधतो. सर्च करा. अरे मग तुम्ही आधी असं उलट पलट सांगता, कन्फ्युज करताय तुम्ही. ठीक आहे. सेल्स सिलेक्ट फोल्डर इथे करू. इथे क्लिक करा आणि इथे सिलेक्ट फोल्डर वरती पण क्लिक करा. हा, ओपन झाला. ठीक आहे. आणि देन आता काय करू? फाईल क्रिएट करा. फाईल क्रिएट करण्यासाठी कुठे जावं लागतं? त्याच्या बाजूला 2 बोट सोडून. ठीक आहे. एक बटन दिसेल न्यू फाइल क्रिएशनचा, त्याच्यावर काय करा? क्लिक करा. ठीक है. क्लिक करने के बाद क्लिक करने के बाद दबा के लाइक और सब्सक्राइब ठोक उसके बाद आगे के स्टेप बताऊंगा. IPYNB, सॉरी IPYNB नाही, डेटा. नाही नाही, इथे एक नाव द्यायचं आपल्याला. अँड देन त्याच्यानंतर डॉट IPY.
आता इथे इथे एक काम करा, डेटा अनालिसिस नका देऊ, सेल्स अनालिसिस द्या. ठीक आहे. हम्म. कारण का इथे काय सेल्स अनालिसिस आणि याच्या खाली एक फाईल असेल. ठीक आहे, ईडीए काय असेल, ईडीए. ठीक आहे, याच्यावर जे असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा, ही आफ्टर स्टॅटिस्टिक असणार आहे. ठीक आहे, आणि ही फाईल काय असणार आहे, बिफोर स्टॅटिस्टिक. ठीक आहे. आणि आता आपण काय करण्याला फिलअप करायला स्टार्ट करणार. सगळ्यात पहिला स्टेप काय, हा इम्पोर्ट. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो 3 फेज मध्ये संपणार आहे. फेज सांगतो तुम्हाला. पहिला फेज असणार आहे प्रोजेक्टचं, सांगतोय मी आत्ताचं, की आपण कसा स्टेप बाय स्टेप प्रोजेक्ट कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे, डेटा कलेक्शन वगैरे ते थोडं साईडला ठेवा आता. ठीक आहे. पहिलं असणार आहे की आपण एक टेम्पलेट तयार करून ठेवणार आहे. काय तयार करून ठेवणार आहे, टेम्पलेट. टेम्पलेटमध्ये काय असणार आहे, पहिलं लायब्ररी सेक्शन, जे पण आपले युजफुल लायब्ररीज आहेत त्या इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट झाल्यानंतर डेटाला काय करणार, लोड करणार. डेटाला लोड केल्यानंतर ना आपण नेक्स्ट स्टेप परफॉर्म करणार, ज्याच्यामध्ये असणार बेसिक डेटा बद्दल आपण समजून घेणार. ठीक आहे, म्हणजे बेसिक ईडीए परफॉर्म करणार. ठीक आहे, जिथे असेल शेप असेल डेटाचा, हेड असतील, टेल असतील, इन्फो असेल, नल असतील, हे सगळ्या डेटाबद्दल आपण काय करणार, समजून घेणार. की आपण कोणत्या डेटावरती काम करतोय. जसं डॉक्टर पेशंटला समजून घेतो. ठीक आहे, का आधीच इंजेक्शन देतो आणि मग विचार तुला काय झालंय. हा, आजार समजून घेतो मग इंजेक्शन ठरवतो कोणतं द्यायचंय. ठीक आहे, आधी इंजेक्शन दिल्यानंतर आजार विचारून काय फायदा आहे का, नाही. हा, ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना आता आपण काय करणार, डेटा बघितल्यानंतर ना, बघून झाला, थोडेफार क्लिनिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना क्लिनिंग ऑपरेशन परफॉर्म केले. क्लिनिंग ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर ना चार्ट तयार करणार. की काय तयार करणार, डेटा क्लिनिंग प्रोजेक्टमध्ये जास्त नसणार आहे, कारण का तुमचं डीपली डेटा क्लिनिंग झालेलं आहे. आणि आज एक तुम्हाला मी डेटा क्लिनिंग फाईल प्रॅक्टिससाठी देईल, ती क्लीन करा एकदा. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना इथे जे आहे आपण व्हिज्युअलायझेशन परफॉर्म करणार. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर हे पूर्ण प्रोजेक्टला आपण काय करणार, लेबलिंग करणार. काय करणार, लेबलिंग. लेबलिंग झाल्यानंतर ना, ठीक आहे, आता इथे आपलं वर्क कम्प्लीट झालं, फक्त आता काय करायचं, लेबलिंग अँड कलरिंग. ठीक आहे. लेबलिंग अँड कलरिंग झाल्यानंतर ना ह्याच्यामधून आपण काय इन्साइट फाइंड आउट केले, ठीक आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, त्याचा रिपोर्ट तयार करणार डाऊन साईडला. ठीक आहे. रिपोर्ट तयार केल्यानंतर ना जो आपला क्लीन डेटा आहे, ठीक आहे, हा जो क्लीन डेटा आहे, एकच मिनिट. इथे जो आपण डेटा क्लीन केला समजा, ठीक आहे, तो क्लीन डेटा आपण घेऊन जाणार ह्या ईडीए मध्ये. ठीक आहे, कुठे घेऊन जाणार, ईडीए मध्ये. देन आपलं स्टॅटिस्टिक स्टार्ट होणार. ठीक आहे. मग हा क्लीन डेटा आपण सेव्ह करणार. कसं एक्सेल फाईल सेव्ह करायचं ते तुम्हाला शिकवलंय. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ना मग नेक्स्ट प्रोजेक्ट स्टार्ट होणार आपला. ठीक आहे. चला सांगा कोणत्या लायब्ररीज आपण यूज करतो. इम्पोर्ट, हो, NumPy as NP. Import pandas as PD. Mat plot lib dot pipe plot PLP. अरे हुशार आहे यार तू. आज SNS झाले तुम्ही डेटा अनालिस्ट सक्सेसफुल. ठीक आहे. दुबई में सबसे सस्ता फ्लैट. ते होते तोपर्यंत आपण एक काम करू. जे आपण फोल्डर बनवलाय त्या फोल्डर मध्ये ही फाईल काय करायची, कॉपी पेस्ट करायची. काय करायचे, कॉपी पेस्ट. ठीक आहे, मी सांगेन.
आपला फोल्डर कुठे गेला? इथे आहे सेल्स प्रोजेक्ट. कसलं? हा आहे ना, 4 जागो. हा फोल्डर आहे. इथले आपण फाईल काय करायचे, पेस्ट करायचे. ठीक आहे. आणि देन इथून पाथ जो आहे तो फेच करायचा आहे. इथून पाथ फेच करायचं रिझन काय, हा डेटा जसा अपडेट होईल तसे आपले चार्ट्स पण अपडेट होऊन जातील ऑटोमॅटिक. समजलंय? ठीक आहे. हे झालं रन. ठीक आहे. देन त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, डेटाला रीड करायचं म्हणजे लोड करायचं आहे. ठीक आहे. डीएफ घेऊ आपण, इज इक्वल्स टू ईडी डॉट. आलंय. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्ही काय परफॉर्म करताल या डेटावरती? बेसिक एडी. हो, व्हेरी गुड. पण काय नक्की सगळ्यात पहिले काय बघताल? हेड. डीएफ डॉट हेड. आता एक असं समजा की तुम्ही टीम आहे. ठीक आहे, जे आहेच. हा. 2 जण येस म्हणतात, 2 जण नो म्हणतात, संपला विषय. टीमवर. ठीक आहे. हा. आता डेटामध्ये काय दिसतंय तुम्हाला हेड बघून, की डेटाला हेड आहे? पहिला डेटाला पहिला 5 रो आहे. टेन्शन संपलं. ठीक आहे. मग टेल पण असणारच. ठीक आहे, टेलच्या पण हेच 5 रो निघले तर हम्म. काय काढू? फक्त डीएफ बघू. मग असं इथं डीएफ टाकू का फक्त? ते पहिलं होतं, मग हेड होते. हम्म. किती काय म्हणजे काय समजलं डेटावरून? हो, df डॉट इन्फो. त्या इथे लक्ष. हम्म. चला सांगा काय करणार आहे. काय समजलंय डेटामधून? 15 कॉलम्स आहेत. व्हेरी गुड. रोज रेकॉर्ड्स आहेत. हा. आता ह्याच्या पुढची स्टेप काय करतात, एवढं तुम्हाला डेटाचं डिस्क्रिप्शन तरी समजलं. 15 कॉलम सोबत आपण काम करणार आहे, एवढ्या त्याच्यामध्ये रोज आहेत. ठीक आहे. हा. आता हे टॉप 5 हेड्स बघितले तुम्ही. ठीक आहे. देन हा डेटा बघितला अख्खा. आता ह्याच्यानंतर काय बघणं प्रेफर करतात? डीएफ डॉट df डॉट इन्फो. इन्फो. सात्विक आहे. हम्म. काय समजलं इन्फॉर्मेशन? प्रोडक्ट आयडी तो इंटिजर मध्ये पाहिजे. प्रोडक्ट आयडी पहिली बघा काय. तुम्हाला डेटा टाईप कोणत्या कॉलमचं बघायचं असेल मलाच विचारा, मी दाखवतो तुम्हाला. हे प्रोडक्ट आयडी दिसत आहे निकिता. ह्याचं काय आहे? ऑब्जेक्ट. हे बघ इथे बघ ऑब्जेक्ट, कारण काय याच्यामध्ये काय आलंय, पी आलंय. ठीक आहे. तुम्हाला इंटिजर मध्ये कन्व्हर्ट करायचं कसं करताल मग याला? काय करतात? हाच टाईप नाही, पी ला करतात. पहिलाच एरर येईल ना. ते टू न्यूमेरिकचं जर का कोरस केलं ते कोरस सगळ्यांना काढून टाकेल. कॉलमच डिलीट कर सारखं होईल. हा. पण ह्याला न करता तुम्ही न्यूमेरिक मध्ये कसं कन्वर्ट करताल? ह्या पी ला रिप्लेस करताल. रिप्लेस विथ झिरो. ठीक आहे. आणि रिप्लेस विथ झिरो केल्यानंतर हा बनला ऑटोमॅटिक नंबर. आणि नंबर बनल्यानंतर इंटिजर मध्ये कन्वर्ट झाला. समजलं? कारण का पॅटर्न तर पीचाच आहे फक्त.
इझिली रिप्लेस करू शकतो. बट त्याला रिप्लेस करून तुमच्यावरच हसतील. त्याच्यापेक्षा करूच नका. ठीक आहे. एज ग्रुप जेंडर आणि जेंडरचं काय बघायचं? ऑब्जेक्ट. एज ग्रुपचा ऑब्जेक्ट काय? हम्म. हे चुकलंय का बरोबर? चुकले. बरोबर. बरोबर आहे. बरं, आता जे चुकलंय म्हणतात, ठीक आहे, ते एक्सप्लेन करतील बरोबरवाल्यांना, आणि बरोबरवाले त्यांना एक्सप्लेन करतील की का बरोबर आहे. बरोबर है। अब पार्टी एक ही है। अब पार्टी एक ही है, बरोबर है। मतलब बरोबर की तरफ सब लोग है, तो हम भी बरोबर की तरफ है। ठीक है, का बरोबर आहे मग ते मला एक्सप्लेन करा. हा, काय? इंटिजर अरे मग इंटिजर म्हणून ऑब्जेक्ट आहे. अरे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट नको, इंटिजर पाहिजे. आणि कोणाला हे चुकीचं वाटतं हे तुम्ही बोलताय ते? सगळ्यांना बरोबर वाटतंय? ती रिंग लाईट मी नाही विकत घेतली, नाही तर तुम्हाला गिफ्ट करून टाकले असते. म्हटलं असतं करिअर तिकडे ग्रो करा, इकडे तर सोडूनच द्या आता. ठीक आहे, आठवडाभर काय ठेवा. ठीक आहे. हा, इथं लक्ष द्या. तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय ते सांगा बाळांनो. डॅश. हा, मग अरे तो काय, ते कॉलमचं नाव काय आहे? एज ग्रुप. ग्रुपने तरी समजलं पाहिजे की एक रेंज पास केली त्याने, रेंज, की बाबा आपला जो डेटा आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 26 ते 35 मध्ये आहे हा. ठीक आहे, तशी कॅटेगरिकल डेटा आहे. मग तुम्हाला कॅटेगरिकल डेटा म्हणजे त्यांनी ते तयार केलेली कॅटेगरी आहे. ठीक आहे, मग तसे त्यांच्याकडे किती आहेत ते बघा ना. ठीक आहे, हा ऑलरेडी ऑब्जेक्टच पाहिजे, कारण का तो ग्रुपला रिप्रेझेंट करतोय की हा जो पर्सन आहे, ठीक आहे, हा ही फिमेल आहे. ठीक आहे, 26 ते 35च्या ग्रुपमध्ये येते, कारण की तिचं एज काय 28 आहे. मग तुम्हाला डिफॉल्ट त्यांनी एज ग्रुपचा कॉलम तयार करून दिलाय. ठीक आहे, आणि तुम्ही त्याला काय म्हणताय? हे तो सही नाही आहे. याच्याच काहीच करू नका, हे करेक्ट आहे. डेटा टाईप त्याचा ऑब्जेक्टच असला पाहिजे. ठीक आहे, कारण का तो एका क्लस्टरला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, अँड देन एज. आता याचं काय म्हणत असेल तर म्हणू शकता, पण याचं ऑलरेडी काय ठेवलंय त्यांनी? इंटिजर. म्हणजे डेटा सेट एक स्टेप तुमच्या पुढे चाललाय. ठीक आहे, हा, आणि देन त्याच्यानंतर ना मॅरिटल स्टेटस. बरोबर आहे. मला सांगा, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये एस आधी येतो का एम आधी येतो? एम आधी येतो आणि एस नंतर येतो. मग याच्यामध्ये मिनिंग पण तोच आहे. ठीक आहे, एस आधी येतो आणि एम नंतर येतो. एम आधी येतो, एस नंतर येतो. तेच मीच कन्फ्युज होतो 2 मिनिटात. हा, मग आधी येतं त्याचा मीनिंग 0 म्हणजे मॅरिड आहे. काय आहे? हा, किंवा सिंगलला दुसरा वर्ड काय, अनमॅरिड ना. हा, यू आधी येतो का एस आधी येतो? एस आधी येतो. मग 0 म्हणजे काय आहे? अनमॅरिड. काय आहे? सॉरी. अरे पण दोन्हीचं मिनिंग तर सेमच आहे ना, सिंगल आणि मॅरिड. सिंगल मध्येच झालं ना ते. एक काम, बरं ठीक आहे, आपण रिप्लेस करू आणि सॉल्व्ह करून टाकू हा प्रॉब्लेम. 0 म्हणजे काय? सिंगल. 1 म्हणजे काय? मिंगल. ठीक आहे, मिंगल म्हणजे मॅरिड. ठीक आहे, हा. ते आपले कस्टमरच होते रे. उलट असलं मग आपण सरळ करायचं. अरे पण आता आपण डिसाईड केलं ना, आता आपल्याला काही ना काहीतरी स्टँड घ्यावं लागेल. ठीक आहे, ओरिजिनल डेटा मध्ये आता असलं तर अरे ओरिजिनल नसतं हे. बघा, आता हा डेटा जो आहे ना तो फॉल्टी आलेला आहे असं समजा. ठीक आहे, कारण का रियालिटीमध्ये सांगतो तुम्हाला, जर का इथं ऍक्च्युअल मध्ये आता आलेल्या डेटावरती आपल्याला काही करता येत नाही. जर का आपण ह्याला न्यूमेरिक्स मध्ये कन्व्हर्ट केलं तर करता येतं. कारण का आता याच्यामध्ये काय बघा, 0 जेन्युइनली सांगतो तुम्हाला, सिंगल आणि मॅरिड जर का असतं, ठीक आहे, तर मॅरिडला 0 आलं असतं. ठीक आहे, आणि सिंगलला 1 आलं असतं. ठीक आहे, मग आपण पण तसंच कन्सिडर करू. ठीक आहे, सिंगलला काय आहे? 1 म्हणजे एकटा, मॅरिड म्हणजे 0. संपला आता. ठीक आहे, आता संपला. ठीक आहे, अनमॅरिडला 0 येते काय? 16 एज म्हणजे ते अनमॅरिड. अरे आता दुनिया पुढे गेली. बारक्यापणी लग्न करतात. तिथे स्टेट बघ कोणतं आहे? गुजरात. ते 35 वाले नसेल मॅरिड. अरे काय नाही होऊ शकत. अरे तू साहेबच्या बॅच मध्ये एकदा फिरून आहे, तुला 40 वाले पण 2-3 सापडते. 16 स्टेट बघा, गुजरात आहे. समजलं पाहिजे, लहानपणी पण करतात.
ते पळून गेले असेल. तुम्हाला काय करता येईल, कस्टमर्स आहेत, ठीक आहे, त्यांची त्यांची चॉईस आहे, ठीक आहे. नंबर देतो तुम्हाला, कॉन्टॅक्ट करा, हे नंबर पण नाही त्यांचा, ठीक आहे. आता ह्याच्यात नंबर वगैरे का नाही, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे, कारण की तुमच्यासारखे असतात पर्सन, लगेच कॉल करतील, बाबा काय झालं होतं, ठीक आहे. पण हिनी जर का आता समजा मम्मीचा फोन वापरत असेल, स्वतःचे 16 टाकला असेल, मम्मी मॅरिड असं टाकलं असेल, असं म्हणू शकतात, ठीक आहे. हा बस सर रे, ठीक आहे, फॅक्ट आहे, ठीक आहे. बरं ठीक आहे, आता आपण जो जुना अप्रोच आहे तोच यूज करू. तुम्हाला जे चांगलं वाटते प्रॅक्टिकली ते करा, असं नाहीये काही, ठीक आहे, की फोर्सफुली मी सांगतो तेच करा, कारण का आपण ह्याला नंबर्स मध्ये कन्वर्ट नाही केलं, ठीक आहे. तुमचा जो डिसिजन असेल त्याच्यासोबत अग्री असेल. मॅरिड, हा नाही, 0 किंवा 1 मध्ये फक्त तुम्हाला ज्याला मॅरिड म्हणा त्याला मॅरिड म्हणा, ज्याला सिंगल म्हणायचं सिंगल म्हणा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर दुसरा कॉलम कोणता आहे, स्टेट, करेक्ट आहे. देन त्याच्यानंतर ना झोन, त्याच्यानंतर ना ऑक्युपेशन, ठीक आहे. ऑक्युपेशनचं नाव चेंज करून सेक्टर करू आपण, काय करू, सेक्टर, ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर ना प्रोडक्ट कॅटेगरी, याच्यात काही चुकलंय का, ते डॉट डॉट डॉट, हे काय मग, हे डेटा येतो मध्ये, तुम्हाला समजलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. 11,000 डेटा 11,000 डेटा आहे, ठीक आहे, म्हणजे 11,000 डॉट असले पाहिजे, पण 3च आहेत, ठीक आहे. लॉजिक आहे, ऑर्डर्स करेक्ट आहे. हा आता इथे बघा, एक एक गोष्ट कोणती लक्षात ठेवायची असते ते बघा. जेव्हा आपण स्टार्टिंगला होतो, युनिक कॉलम आहे, ठीक आहे. युनिक कॉलम जास्त करून ऍज अ डेटा अनालिस्ट कामाचे नसतात, ठीक आहे. मशीन लर्निंग इंजिनियरला पण कामाचे नसतात, ठीक आहे. हा कस्टमरचं नेम आहे, जर का आपल्याला टॉप 5 कस्टमर काढायला लावले तर आपल्यासाठी युजफुल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग युजर आयडी सोबतच कस्टमरचं नाव डुप्लिकेट असू शकतं, पण युजर आयडी एकच असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही डेटा जर का आपलं कस्टमर स्पेसिफिक फाइंड आउट करायला लावले तर इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर प्रोडक्ट आयडी, ठीक आहे. प्रत्येक प्रोडक्टचा एक आयडी असतो, ठीक आहे. तो पण एक कॅटेगोरिकल डेटामध्येच कन्सिडर केला जाईल, ठीक आहे. हा एक कॅटेगोरिकल डेटा आहे, हा एक कॅटेगोरिकल डेटा, हा न्यूमरिक आहे, ठीक आहे. देन हा कॅटेगोरिकल आहे, हा पण कॅटेगोरिकल आहे, हा पण कॅटेगोरिकल आहे, हा पण कॅटेगोरिकल आहे, हा पण कॅटेगोरिकल आहे. आता एवढे कॅटेगोरिकल डेटा आहेत, तर तुमच्या याच्यामध्ये न्यूमरिक डेटा पण प्रेझेंट पाहिजे, ठीक आहे. नसेल तर तुम्हाला तयार करावा लागेल, ठीक आहे. मग कंडिशनल कॉलम कसे तयार करतात शिकवलं ना तुम्हाला, केसेस, ठीक आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला तुमच्या साईडने 2 कंडिशनल कॉलम याच्यामध्ये ऍड करायचे, ठीक आहे. सिम्पल. आता जो आपण अजून थोडेसे पुढे ह्याच्यामध्ये जो कंडिशनल कॉलम ऍड कराल तुम्ही, त्यातलं एक न्यूमरिक असला पाहिजे. काय असला पाहिजे, न्यूमरिक. आता त्याच्यानंतर दुसरं काय समजतंय तुम्हाला, अमाऊंटचा, ठीक आहे. हा, आणि देन त्याच्यानंतर मॅम ह्याच्यामध्ये व्हॅल्यूच नाहीये, ओके. मग आता काय ऍक्शन घ्यावं लागेल, कॉलम डिलीट करून ड्रॉप नल करून टाकू डायरेक्ट, कॉलम डिलीट करू, नल डिलीट केलं तर काय होईल, कॉलम आहे, कॉलमचं structure. कॉलमचं स्ट्रक्चर राहील, नल डिलीट होतील, ते ऑलरेडी डिलीट आहेत ना. काय लॉजिक आहे, काय लॉजिक आहे, ठीक आहे. हा, ते record होते ना, कॉलम कुठे? delete होणार. कॉलम नाही डिलीट होणार तर रेकॉर्ड होणार, नक्की काय होणार मला सांगा इथे, Delete करा direct कॉलम. कॉलम डिलीट करू. हा, मग एक्सप्लेनेशन विचारलं तर एक्सप्लेनेशन काय करतात, की हा कॉलम्स का डिलीट करताय, ड्रॉप नलने का नाही करत आहे, कारण का रिझन आहे, हा नलचं डिलीटच येत रे ते, एका नळमुळे ही अख्खी रो डिलीट होईल आणि डेटा पूर्ण काय होईल, एम्प्टी होईल. कारण का जेव्हा ड्रॉप ऑपरेशन नल डिलीट करत असतं, जिथं नल भेटतं तिथे डिलीट करून टाकते, मग प्रत्येक रो मध्ये एक नल आहेच, ठीक आहे. कारण की इथं 0 डेटा फिलअप आहे, इथून पण समजलं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देत आहे, किती फ्लोट्स आहेत, किती इंटिजर्स आहेत, किती ऑब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना डेटाने किती मेमरी जी आहे ती यूज केली आहे तुमच्या, ठीक आहे. ही मेमरी जी आहे ते रॅन्डम ऍक्सेस मेमरीमध्ये पण आहे, ठीक आहे, आता करंटली. अँड आता याच्या पुढे काय करताल सांगा, इज नल, तरी पण बघायचे, ठीक आहे. हा, कारण की इथे थोडीशी गडबड दिसते अमाऊंट मध्ये, याच्यामध्ये, ठीक आहे. हा, मग कसं बघणार आता, df डॉट इज नल, डॉट सम कशाला, आणि डॉट सम नाही घेतलं तर रन करायच्या आधी कुछ नाही बता सकते, बुलियन मध्ये आउटपुट येईल, कशामध्ये, बुलियन मध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोजाय काय लागेल, हे ट्रू,
काय मोजावं लागतील? ट्रू. मग ते सोपं आहे का? नाही. नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सोपे कामं करता, अवघड कामं नाही करत. किती नलेत? 12. ठीक आहे, मग 12 तर रेकॉर्ड डिलीटच करावा लागणार आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला फिलअप करायची इच्छा असेल करू शकता. ठीक आहे, तुमच्यावर आहे पूर्ण. ठीक आहे, फिलअप काय करणार दुसऱ्याची अमाऊंट. ठीक आहे, त्याच्यापेक्षा काय करा, त्याला डिलीट करा. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ना आपण जाऊ अजून थोडंसं पुढे. अजून काय परफॉर्म करताल आता? काय बघायची इच्छा आहे का तुम्हाला डेटामध्ये? काय बघायचं नाही आता, डायरेक्ट डायरेक्ट चालू करा. ठीक आहे, जे असेल ते. त्यात काय बघायचं, बघितल्यानंतर तुम्हाला समजतं रे. आता सांगा मला की किती स्टेटमध्ये मी ऑपरेट करतोय. माझा बिझनेस, मी ज्याच्या बिझनेसवरती काम करतोय, मला माहित पाहिजे ना तो कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये ऑपरेट करतो. मला काय समजलं डेटामधून? कोणत्या रिजनमध्ये ऑपरेट करतो हे तरी समजलंय का? किती सेक्टरमध्ये काम करतो ते पण नाही माहित तुम्हाला, आणि तुम्ही त्याचा डेटा क्लीन करायला चाललाय. ठीक आहे, त्याला क्लीन करून टाकता. ठीक आहे. एक पण त्याचं युनिक पाहिजे. हा, मग स्टेट काय करणार? युनिक. युनिक. मग तुम्हाला सांगावं लागेल ना त्याला की तुझे बाबा एवढे एवढे याच्यामध्ये प्रोडक्ट गेलेत, मग तो पण डेटा मॅटर करणार आहे ना त्याला. ठीक आहे, त्याला समजेल. ठीक आहे, मग कसं बघू सांगा? डीएफ स्टेट स्टेट डॉट युनिक. डॉट युनिक. का आपल्याला इथं काही ऑपरेशन परफॉर्म करायचं दुसरं पहिलं? किती याच्यामध्ये करतोय आपण? 16. ठीक आहे. हा. चला, द्यायचं लक्ष. तर आता हे सांगितलं मला की बाबा याचा एक डेटा फ्रेम बनवून पाहिजे. कसं देतात बनवून? पहिले तर मला फोटो काढेल, चॅट जीपीटीला जाईल. ठीक आहे, स्टेट तर किंवा वहीवर लिहिल, त्याचा फोटो इथे चिटकवेल. पीडी डॉट व्हेरिएबल मध्ये स्टोअर. अजून एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल. स्टेट नावाचा व्हेरिएबल मी तयार केला. का चालेल का नाही चालणार ते सांगा मला. नाही. का नाही चालणार? ऑलरेडी पण ऑलरेडी कॉलम येतो, डीएफच्या आतमधला कॉलम आहे. स्टेट एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, व्हेरिएबल मध्ये कॉलम मध्ये फरक असतो. ठीक आहे, तो व्हेरिएबलच्या आतमधला एक पार्ट आहे फक्त, आणि जो स्ट्रिंग मध्ये आहे. ठीक आहे, हा डिफाईन करतो आपण. ठीक आहे, हा ह्या व्हेरिएबलच्या अंडर आहे फक्त. ठीक आहे, याचं काही अस्तित्व नाहीये. ठीक आहे, असं कन्सिडर करा. आलं? त्याच्यानंतर काय करता आता? पुढे स्टेटला प्रिंट करू, येऊन जाईन हे झाल्यानंतर लगेच. स्टेट इज इक्वल्स टू पीडी डॉट डेटा फ्रेम इन ब्रॅकेट स्टेट. इन ब्रॅकेट स्टेट. का डीएफ ऑफ स्टेट? फक्त स्टेट. अँड देन स्टेट स्टेट. स्टेट देन स्टेट. इथं पण वरती काय येणार मग? स्टेट. ठीक आहे, फक्त स्टेट. पण केलं तुम्ही याची लास्टला. ठीक आहे, समजलंय कसं कोडिंग मध्ये लॉजिक लागतं. मग आता ह्याला काय करणार तुम्ही? सिम्पल याच्यामध्ये सांगतो, ह्याला एक ह्याच्यामध्ये कंबाईन करणार. कशामध्ये कंबाईन करणार? कशामध्ये? सेलमध्ये. ठीक आहे, आता हे एक्स्ट्राचे जे आहेत ते हे नाही करायचे. ह्याला पण तुम्ही घेणार आणि then याच्या खाली काय करणार? अटॅच करणार फक्त. समजलंय? ठीक आहे, इथे तुम्हाला आता होमवर्क आहे. आता हे तुम्ही एक बाहेर काढले इनसाइट्स की तो किती स्टेट मध्ये ऑपरेट करतोय. देन याचा इकडे एक बनला पाहिजे स्टेट टेबल. काय बनला पाहिजे? स्टेट टेबल नावाची एक सीएसव्ही फाईल बनली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याला समजून जाईल की आपण कोणत्या स्टेट मध्ये काय करतोय, ऑपरेट करतोय. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना पुढे काय करा? डेटाला स्टोअर करा. हो, ह्याच टेबलला स्टोअर करायचं आहे. ठीक आहे, हा तर ऑलरेडी आहेच. अजून क्लीन नाही केला आपण. क्लीन केल्यानंतर याला पण करायचं आहे, कारण का लागणार आहे आपल्याला क्लीन डेटा कुठे? ईडीएला. ठीक आहे, ईडीएला सेपरेट शीट यूज करतो आपण. सांगा आता काय करताल पुढे? काय बघायचं अजून तुम्हाला? ऑक्युपेशन. हा,
ऑक्युपेशन पण काय आहे? आता ऑक्युपेशन तर ठीक आहे, बट मला सांगा आता मला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. Rename. ठीक आहे, हां. Rename. रिनेम कसे यूज करणार आता सांगा रिनेमचा सिंटॅक्स. तिथे जाऊ, डेटा क्लिनिंग परफॉर्म करू. तुम्हाला या सगळ्यांचं युनिक तयार करायचं झोन, ठीक आहे, ऑक्युपेशनचं पण करायचंय, ठीक आहे, प्रोडक्ट कॅटेगरी पण तयार करायचे, ठीक आहे. हे स्टोअर तर तुम्हाला करायचं असेल सगळ्यांचे सीएसवी तर तुम्ही करू शकता, ठीक आहे, युनिक. नसेल करायचं तुमची चॉईस आहे, फक्त रिपोर्ट मध्ये ठेवा त्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. फक्त याच्यातलं एक तरी करा ऍटलिस्ट इकडे स्टोअर. सांगा. डीएफ Occupation. डीएफ ऑक्युपेशन नाही. DF dot rename. डीएफ डॉट Rename. Occupation. Bracket. Columns. इज इक्वल. Occupation. बसरे राजा समज. पुढे Equals to. Double equals. Where, Lou? Double equals. डबल इक्वल्स टू Sec. करेक्ट आहे. असं कोड माझ्या इतिहासामध्ये मी कधी नाही लिहिलं. No sir. No sir. The occupation जागी column पाहिजे. Is equal to कॉलमन columns is इक्वल्स equal to curly bracket आणि इथे ऑक्युपेशन बरोबर आहे सर आणि इक्वल्स टू काढून टाका. आणि पुढे Empty space. पहिले चेक करा, कॉलम पहिले चेक करायला शिका. आलंय सेक्टर, मग चेक केल्यानंतर इम्प्लिमेंट करायचंय, ठीक आहे. जर का चेंज हा प्रोडक्ट आयडी झाला तर ठीक आहे, चेक करा त्याच्यापेक्षा आधी. इन प्लेस. तुम्ही ज्या हिशोबाने सिंटॅक्स लिहिताय, ठीक आहे, सिंटॅक्स म्हणणार मी असं, सिंटॅक्स लिहिताय, ठीक आहे, त्या हिशोबाने तुम्ही 2-2 वेळा चेक केलं पाहिजे, ठीक आहे. आता जर सिंटॅक्स डेटा तुटला असतं तर, किंवा VSS अनइन्स्टॉल झाला असेल तर, किंवा रिनेम फंक्शन स्वतःहून खराब झाला असेल तर. डाऊन. आता फर्स्ट डेटा क्लिनिंग ऑपरेशन केला, ठीक आहे. हे का केलं इथं एक्सप्लेनेशन तुम्हाला मार्कडाऊन मध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. मार्कडाऊन मध्ये इथं हॅश लावायचं आहे, म्हणजे हेडिंग टाकायची आणि त्याच्या खाली नॉर्मल एक्सप्लेन करा जे पण तुमचं असेल ते, ठीक आहे. ते असं दिसतं, ठीक आहे. प्रत्येक डेटा क्लिनिंग ऑपरेशन तुम्हाला डिस्क्राईब करायचं विथ लेबल, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच आहे. डेटा क्लिनिंग इथून पुढे आपल्याला भरपूर करायचं आहे, ठीक आहे. डेटा मॉडेलिंग पण करायचंय तुम्हाला. ह्या लायब्ररीज इम्पोर्ट करायच्यात, डेटाला रीड करायचंय, असा एक फोल्डर तयार करायचा आहे, ठीक आहे. प्रोजेक्टची फाईल मी तुम्हाला शेअर करतो, ठीक आहे. आणि सॅटरडे संडे तुम्हाला एक डेटा क्लिनिंगसाठी मी पाठवून देतो, ठीक आहे. सगळ्यांनी ते डेटा क्लीन करून ती फाईल मला शेअर करायची आहे, ठीक आहे. कालची रेकॉर्डिंग काल काय झालं होतं आपण? एकच मिनिट पाठवतो. माझ्या याच्यामध्ये ह्या लॅपटॉपमध्ये, ह्याच्या आधी एक लॅपटॉप होता, ह्या लॅपटॉपमध्ये माझ्या सगळ्यात पहिल्या रेकॉर्डिंग्स आहेत, सगळ्यात पहिल्या 2025-5 लॅपटॉप. रेझ्यूम चेक केली. किती लेक्चर बघितले हे प्रत्येक ह्याच्यामध्ये, जेवढे लेक्चर घेतले तेवढे जर केला कंट्रोल केला तर किती लेक्चर घेतलेत बघा. 1400 लेक्चर घेतले आत्तापर्यंत. ह्या लॅपटॉप मधून 1400 घेतले, म्हणजे बघा किती पायथनच्या बॅचेस झाल्या असतील 1400 मध्ये. हॅलो, हा, बोला. रेझ्यूम चेक केले का? सेंड केले. दुसरा डेटा सेंड केला का मी कोणता? हो हो, रिझ्यूम सेंड केलाय का? ओके ओके, पाठवतो. सॅटर्डे संडे मला लॅपटॉपच घरी येऊन जाणार आहे. सर तुम्हाला रिझ्यूम पाठवायचा आहे. मग मी तुमचं कसं पाठवणार? सॅटर्डे संडे की सगळ्यांच्या घरी येऊन थोडी ना कलेक्ट करणार आहे पोस्टमन सारखा.
काय एक काम करा, स्विगी झोमॅटो करा, त्याच्याकडे रिझ्यूम द्या, त्याला म्हणा तुमच्याकडे व्हॅकन्सी असेल तर सांगा आम्हाला. चला कुठं बाहेर सर, हा सॅटर्डे संडे बाहेर बाहेर चला कुठेतरी. रे बाहेर नाही, जाऊ आपण प्लॅन करू मस्त. ठीक आहे, करा ना सर काही हा चांगला प्लॅन करू. ट्रॅव्हलिंग. फॅमिली आपली युवी फॅमिली. हा युबी फॅमिली, ठीक आहे. 11 AM फॅमिली, ठीक आहे. DADS बॅच फॅमिली, ठीक आहे. आपल्या गँगचं नाव पण ठेवू पांडाच गँग, ठीक आहे. ओम पाटील गँग. नाही, आपण करू एक ट्रिप प्लॅन करू, ठीक आहे. ऑनलाईन असेल पण करू. ग्रुप मीटिंग मग कुठे सर अबुधाबी वगैरे मी सगळं तुम्हाला दाखवतो ना युट्यूबला, चांगलं चांगलं रेकॉर्डिंग एक बंच तयार करतो, ठीक आहे. सगळ्यांनी VR लावा, ठीक आहे. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला सगळ्या गोष्टी. काय होती डेट म्हटलं तुम्ही मला एकदा सांगा. काल 13 होती ना, मला आज 15 ऑगस्ट वाटलं होतं. खरं सुट्टी गेली ना पण कोणाची, हा नाही ना, आम्हाला सुट्टी नसते 15 ऑगस्टला पण. हे बघा ना झेंडे, 26 जानेवारीचे अजून मी काढले नाही. 15 ऑगस्ट पण, हा ना. आज आज स्टेटस वगैरे सगळे बघून ठेवा, ठीक आहे. चांगले मस्त मस्त. ठेवा. हम्म. तो बघ त्याने 15 अगस्त को दूसरे देश के कंपनी में काम करता हुआ हमें डबल पेमेंट के लिए असं करत असतो. हा. सर युवी मध्ये होत नाही का आपल्या सेलिब्रेशन काही? होतं ना सेलिब्रेशन, फक्त लाडू आपला आपला घरनं घेऊन यावं लागतो. बिस्किटचा पण बिस्किट आपल्या घरने घेऊन यायचं. कुठली नाही, पूर्ण स्टुडंटला काही द्यायला पाहिजे सर असं फेस्टिवलला. फेस्टिवलला थांबायचं स्टुडंटला काही तेच मी म्हणतोय, तुम्हाला देतात ना ते फ्री मध्ये, थोडस हो अजून का? देते ना ऍड करून, थोडीशी एक्स्ट्रा भरा म्हणते. इन्स्टॉलमेंट मेसेज येतो ना. तर बघा, करायचं का उद्या आपण झेंडावंदन येतं? तुम्ही म्हणता का सर नाही, मी नाही येणार. चालते तुम्ही सर. सगळे या, सगळे मस्त मध्ये पांढरे पांढरे कपडे घालून जायचं, ठीक आहे. येस येस. सात्विक पहिलं म्हणेल की यस यस, ठीक आहे. आणि सात्विक फोन सगळे स्विच ऑफ करून ठेवेल, सगळ्यांना एक दिवस ब्लॉक करेल, ग्रुप पण लेफ्ट करेल. नाही सर, वतन से गद्दारी नाही, वतन से हा. गद्दारी नाही. बघा, सात्विक सात्विक तू खरं ह्याच्यामध्ये जायला पाहिजे होतं. देश म्हणजे सात्विक शहीदी मागतात ते तुझी. देश आपकी कुर्बानी मांग रहा है.